फक्त 2 तासामध्ये किचनची क्लिनिंग म्हणजे अगदी चकाचक असा महिन्यातून एकदा जी किचनची क्लिनिंग असते ती कशी केली ते आपण बघू। आता सगळ्यात आधी हे जे स्टीलचे डबे आहेत त्या डब्यांना हात लागल्या जात्या म्हणून ते घाण होत्या। आता सगळे डबे मोकळे केलेले आहे आणि ते डबे सगळ्यात आधून घासून आणि ते स्वच्छ घासून आणि सुकायला ठेवलेले आहे। आता हे डबे साबणाने न घासता एक विशिष्ट असं सोल्युशन केलेलं आहे, त्यामुळे फक्त चोळलेले आहे, त्यामुळे अगदी चकाचक असे हे डबे निघालेले आहे। त्याच सोल्युशनने सगळं किचन स्वच्छ केलेलं आहे। आता सगळे डबे एका वेळेस घासून घ्यायचे। आता हे सोल्युशन बनवलेलं आहे, त्या सोल्युशननी डबे अगदी कमी मेहनतीत घासून होत्या। यामध्ये स्टील ॲल्युमिनियम जे सोल्युशन बनवलेलं आहे, स्टील ॲल्युमिनियम तांबं पितळ सगळे भांडे अगदी चकाचक असे निघत्या। हा डबा एकदम तेलकट झालेला असा डबा होता, एकदम काही सेकंदात हा डबा घासूनही होतो। या सोल्युशनमुळे फक्त चोळायचे आणि पाण्यामध्ये बुडवून काढले तर भांडे व्यवस्थित असे धुवून या पद्धतीने सगळे डबे स्वच्छ घासून म्हणजे फक्त चोळून आणि एका वेळेस 5-5, 6-6 डबे असे घासलेले आहे आणि एकाच वेळेस धुतलेले आहे। या पद्धतीने फक्त 10 ते 20 मिनिटांमध्ये एवढे डबे एकदम चकाचक असे झालेले आहे। आता डबे सुकत आहे तेवढ्या वेळेमध्ये गॅसची जी काळी शिगडी झालेली आहे तीही एका विशिष्ट पद्धतीने स्वच्छ केलेली आहे। अगदी झटपट काळी चिकट झालेली गॅसची शिगडी ती अगदी चकाचक अशी निघाली। ते म्हणजे लिंबू आणि सोडा फक्त असा चोळला आणि गॅसची शेगडी फक्त स्पंज असतो घासणीचा त्याने चोळली तर अगदी चकाचक अशी शेगडीही निघालेली आहे। न धुता फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतली। आधी ओल्या कपड्याने त्यानंतर सुक्या कॉटनच्या कपड्याने ही शेगडी पुसून घेतलेली आहे गॅसची। आता किचन ओटा हा भाज्यांना फोडणी देतो त्यावेळेस तेलकट चिकट झालेला किचन ओटा असतो, तोही एका सोल्युशननी म्हणजे डबे ज्या घासले त्याच सोल्युशननी फक्त पाणी थोडंसं कोमट केलं आणि सगळी जे किचनची स्टाईल आहे आधी थोडं हे जे पाणी आहे कोमट पाणी त्याने सगळ्या किचन ओट्याला जिथं जास्त तेलकट आहे तिथं लावून घेतलं आणि फक्त कपड्याने किचनची स्टाईल चोळून घेतली। तेलकट झालेली किचनची स्टाईलही काही मिनिटात स्वच्छ निघाली। किचनमधली जाळी ही मेनचट तेलकट होती, त्याचे जे होल असतात ते बुजल्या जात्या। या पद्धतीने एकदम छान अशी किचनची जी स्लायडिंग आहे तीही निघाली, किचनची स्टाईलही एकदम स्वच्छ अशी निघालेली आहे। आता हे जे पाणी आहे ते सगळीकडं किचन स्टाईल खिडकी जे किचनमधले कॉक असतात त्याला हे पाणी सगळीकडं असं लावून घेतलेलं आहे।
एकाच वेळेस सगळ्या किचनला हे पाणी लावलेलं आहे. पाणी तापवून घेतल्यामुळे जे तेलकट डाग असतात पडलेले ते पटकन निघाले जातात, म्हणून किचन स्टाईल धुताना पाणी कोमट केलं. आता स्वच्छ पाणी आहे त्याने स्लायडिंग धुतली आणि किचनचा ओटा जिथं पाण्याने धुता येईल तिथं पाण्याने धुतला आणि जिथं सगळीकडं पाणी उडल म्हणून फक्त ओल्या कपड्याने या पद्धतीने एकदम काळं तेलकट पाणी निघालेलं आहे न घासता. आता गॅस शेगडी पुन्हा पुसून घेतली, त्याला पाणी उडलं होतं म्हणून. आता कपड्याने किचन ओटा सगळा पुसून घेतला. अजिबातही ओला ठेवलेला नाही. सुक्या कपड्याने सगळा किचन ओटा पुन्हा एकदा पुसलेला आहे. या पद्धतीने सगळा किचन ओटा एकदम चकाचक असा, हे बघा एकदम चकाचक असा अगदी नवीन असा किचन ओटा झालेला आहे. आता हे प्लॅस्टिकचे जे डबे आहे ज्याला कायम हात लागला जातो तेही कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले म्हणजे तेही स्वच्छ होऊन जातात. आता हे डबेही पुसून झालेले आहे. आता बेसिनचं भांडे घासायची जी नळी असते तीही काही वेळ शेवाळ साचतं मग चॉकअप होती, म्हणून ती नळी काढून त्यातील सगळी जी घाण आहे ती काढलेली आहे. आणि बेसिनचं किचन ओट्या खालचं जे असतं ते घासणीने ही घासणी वेगळीच केलेली आहे. ती स्टाईल जिथं जिथं काळं झाले ती घासून काढली आणि किचन ओट्या खालचे जे कप्पे असतात जिथे प्लॅस्टिकचे डबे असे ठेवलेले असतात तेही काढून त्याखाली जिथं तेलकट चिकट झालेलं आहे तिथं घासणीने भांडे घासायच्या घासणीने, ती घासणी वेगळीच आहे भांडे घासायची न घेता, पण त्या घासणीने घासून काढून हे पिठाचे डबे प्लॅस्टिकचे खालचे डबे गॅसच्या टाक्यांच्या खालचं ते सगळं पुसून व्यवस्थित तिथालच्या तिथंच पुसून लावून दिलं. आता स्टीलचे डबे सुकलेले आहे, ती स्टीलच्या डब्याची मांडणी ही ओल्या कपड्याने पुसून घेतली. आता सगळ्यात आधी झाकणं न लावता लहान मोठ्या साईजनुसार डबे ठेवलेले आहे. आता जे डबे जड आहे म्हणजे शेंगदाणे असे जड डबे असतात तांदळाचा, ते डबे खाली ठेवलेले आहे. खालच्या कप्प्यामध्ये ठेवले. या पद्धतीने लहान मोठ्या साईजनुसार सगळे डबे आधी ठेवून घेतले. त्यानंतर त्यामधील जे सामान आहे तेही डब्यामध्ये ठेवलं. या पद्धतीने डबेही आपले एका विशिष्ट सोल्युशनने घासले तर किती चमकायला लागलेले आहे. आता ज्या त्या डब्याचे झाकणं लावून घेतलेले आहे आणि ज्या त्या डब्यामध्ये जे ते सामान ठेवलेलं आहे. या पद्धतीने सगळे स्टीलचे डबे लावून झालेले आहे. फक्त काही मिनिटामध्ये एकदम चकाचक असा आपलं किचन झालेलं आहे. आता या स्टीलच्या डब्यांना कायम हात लागल्या जातात म्हणून हे डबे महिन्याला असे घासावंच लागतात,
आणि ॲल्युमिनियमचे डबे म्हणजे जे पोटमाळ्यावर ठेवलेले डबे त्याला हात लागला जात नाही म्हणून मी ते स्वच्छ केले ना. आता ही छोट्या भांड्याची मांडणी आहे. तिचे फक्त कागद बदललेले आहे, भांडे घासलेले नाही. त्यामध्ये ताटं, वाट्या, प्लेटी, तांबे, ग्लास असे असतात. ते जेवणाच्या वेळेस घेतो त्यावेळेस ते घासून निघाले जाते. फक्त काही धूळ बसलेले असते ते पुसून घेतले आणि या पद्धतीने आधी तांबे, ताटं आणि तांब्याच्या पुढे ग्लास लावून घेतले. पातेले आहे ते एकात एक घालून 3-3चे असे सेट बनवून पातेलेही मांडणीला लावून दिलेले आहे आणि ज्या भांड्यांना धूळ आहे ते पुसून घेतले. या पद्धतीने छोट्या मांडणीतलेही भांडे लावून झालेले आहे. छोट्या मांडणीमध्ये मोजके छोटेसे भांडे ठेवले त्यामुळे किचन एकदम सुटसुटीत आणि छान दिसतो. जास्त भांडे असले की या पद्धतीने सगळा किचन लावून झालेला आहे. मसाल्याचा डब्बा तील वाट्या त्याही घासायला काढल्या, त्या सुकल्या. त्यामध्ये जे मसाले लागत्या हळद, धनापूड, मसाले ते टाकून मसाल्याचा डब्बाही डब्यांवर ठेवला. या पद्धतीने आता किचनची एका बाजूची खिडकी बाकी होती, तिथे डबे सुकायला ठेवले होते म्हणून ती खिडकीही स्वच्छ केली. आता किचनमध्ये एक स्टूल ठेवलेला आहे. आता सगळे भांडे लावून झाले. आता पुन्हा ही जी किचनची लादी आहे टाईल ती पुसून घ्यायची. पाण्यामध्ये जाड मीठ, निरमा टाकून सगळा किचन पुसून घेतला. या पद्धतीने फक्त 2 तासामध्ये एकदम चकाचक असा किचन दिसत आहे. या पद्धतीने किचनची फक्त महिन्यातून एकदा 2 तास किचनला दिला की किचन अगदी नव्यासारखा वाटतो.